आल्यावरती त्यांना असं वाटलं की मुंबई आता जास्ती माणसं घेऊ शकणार नाही, आपल्याला काहीतरी ह्याच्यासाठी पर्याय उभा करावा लागेल. आणि म्हणून हे सगळं क्षेत्रफळ जे तुम्हाला आता दिसते अख्खं नवी मुंबई म्हणून, हे त्यावेळेला त्याला आकार देण्यात आला. आणि मग पुढे हळूहळू हळूहळू हळू सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण तरी ते झालं आपल्याच लोकांच्या काळात. नवी मुंबई उभी राहिली, मग त्यांचे काही सेक्टर्स बिक्टर्स सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या. त्याच्यानंतर जे काय उभं राहिलं ते मला असं वाटतं मुंबईमध्येच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मग त्याच्यानंतर छोटे 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 नवीन पॉकेट सगळे जागा समुद्रामध्ये रेक्लेम करून सगळ्या उभ्या झाल्या. हे मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय? पण त्या ज्या उभ्या राहिल्या जागा याच्यामध्ये फक्त इमारती उभ्या राहिल्या, तुमचा विचार नव्हता, तुमच्या कच्च्या बच्चांचा विचार नव्हता. एखादं शहर उभं करताना कसा विचार करायचा असतो, दुर्दैव आहे की त्यानंतर हा विचार नाही आला. पण हा विचार तुम्ही मुंबई पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांनी काय विचार केला होता. माझ्याकडे घरी कधीतरी समजा तुम्ही आलात तर माझ्याकडे अशा 2 फ्रेम्स लावलेले आहेत. एक 1945 सालचं शिवाजी पार्क मैदान आणि त्याच्या सगळा आजूबाजूचा प्रदेश, हेलिकॉप्टर का विमानामधून तो शूट केलाय. आणि तोच प्रदेश आत्ता त्याचं काय झालंय याचा मी ड्रोनने शूट केलाय, त्याच अँगलने. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या लोकांनी फक्त या सर्व गोष्टींमध्ये इमारती उभ्या करून बाकी सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावली.